नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन ते बेघर बेसहारा मनोरुग्ण अनाथांसाठी पुढे सरसावले आहे। होय, मी मनोर गावातील रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांच्याबद्दलच बोलत आहे। रस्त्यावर राहणाऱ्या ज्यांना कुणीच नाही, मनोरुग्ण, बेवारस, बेघर अशा लोकांसाठी अकील सय्यद देवदूतच बनले आहे, हे मात्र खरं आहे। मनोर बसस्थानकावरील बेघर मनोरुग्ण असलेल्या एका व्यक्तीपासून त्यांनी आपल्या या कौतुकास्पद कामाची सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांचं हे कार्य सुरूच आहे। रस्त्यावरून या बेवारस बेघर मनोरुग्णांना उचलून आणायचे, स्वच्छ करायचे, डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्यायचे, पोलीस ठाण्यात त्यांच्या नावाची नोंद देखील करायची, असे कार्य त्यांनी हाती घेतलंय। आणि त्यांचं हेच कार्य पाहून 7 मार्च रोजी अकील सय्यद यांना ठाणे भाईंदरपाडा येथून एका बेवारस तरुणासाठी एक फोन आला व सय्यद यांनी ठाणे भाईंदरपाडा गाठून तेथे जाऊन त्या बेवारस तरुणाला वसई येथील अपना घरात दाखल केला आहे। मात्र या अगोदर या तरुणाला अपना घरात म्हणजेच माझ्या घरात घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी सय्यद यांना या मनोरुग्ण बेवारस तरुणाला कसं बोलून म्हणवावं लागते ते तुम्हीच पहा। मेरा नाम है कैसर, नाम है। हाँ, मेरा कैसर नाम है। केसर, किधर के रहने वाले हो? हम रहने वाले हैं भैया, देखिए हमारा वो पता है, केबल ऑपरेटर, इस पर कॉल कीजिए, आपको पता लग जाएगा, पूरा बम्बई में आपको बता देगा। केबल ऑपरेटर ऐसा है। वैसे गांव कौन सा है तुम्हारा? गांव मेरा गांव ये पता है, केबल ऑपरेटर हमारा गांव का एड्रेस। यूपी? यूपी। हाँ, यूपी में किधर? आप बताए ना, उसको कॉल कीजिए ना। नहीं तो तुम बोलोगे तो कॉल करो, नंबर बोलो फिर। नंबर बताइए। वो नंबर थोड़ी ना यार, वो तो एडवर्टाइज का नंबर है। ये इसके अंदर है हमारा। तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम कैसर हूँ, घर मकान का बादशाह। आधार कार्ड है तुम्हारा? मेरा आधार कार्ड हुआ है, केबल ऑपरेटर स्टार गोल्ड ऑपरेटर हमारा। तो इधर ही सोओगे क्या तुम? हाँ, इधर रहते हैं। अच्छा, चलो अपन सोने के लिए किधर अलग जगह जाएंगे, तुम्हारे को घर दिलाता हूँ। घर? हाँ। अपना घर वहीं से निकल के आए, जहाँ हमारा घर था, पीछे हमारा घर है, आगे ही हमारा घर है। ऐसा आप बोलो तो कुछ खाने का है, खाओ पियो, आ जाए करो, खा पी लिया करो, रोज हमारे पास खाना आता है, अल्लाह देते हैं हमें बड़ा मजबूत करता हूँ, मैं अल्लाह से मांगता हूँ। अब खा पी लिया करो, चल जाए करो। आप एक दिन चलो ना, अपन जाएंगे ना। नहीं, आप नहीं आते, अपनी नहीं रहते। अरे इधर मच्छर में किधर रहते हो यार? हम इससे रहते हैं। हाँ, नहीं रहते, सब गंदा है इधर एकदम। कितने पढ़े हो क्या? कुछ स्कूल पढ़े हो? लिखे पढ़े हो क्या कुछ? हाँ, वहाँ तक पढ़े हैं, केवल आप फॉलो करो, सब समझ में आ जाएगा। तर 14 मार्च रोजी दुर्वेस येथील काठियावाडी हॉटेल जवळ अशीच एक बेवारस महिला असल्याचं ग्रामस्थांनी सय्यद यांना फोनद्वारे कळविले। दुसऱ्या दिवशी सकाळी सय्यद यांनी लगेचच दुर्वेस येथे जाऊन या महिलेचा रेस्क्यू केला। त्यांनी या महिलेला पुणे येथील माझ्या घरात म्हणजेच अपना घरात दाखल केले। मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याने सध्या तिला पुण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे ही महिला नायजेरियन आहे। त्यामुळे जर या भगिनी महिलेविषयी कुणाला काही माहिती असल्यास, या महिलेची ओळख पटल्यास 9172134458 तसेच 9860111745 या नंबरावर संपर्क साधण्याचे आवाहन अकील सय्यद यांनी केलं आहे। बेघर मनोरुग्ण रस्त्यावर फिरताना दिसतात, त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष खूप वेदनादायी असतो। मात्र याच बेघरांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते अकील सय्यद करत आहे।
वसई, पुणे येथील अपना घर म्हणजेच माझं घर या माध्यमातून त्यांनी अनेकांना हक्काचं घर उपलब्ध करून दिलं आहे।